आई शपथ असलं घाण आजारी पडलोय, पण सांगतोय कोणाला प्लॉट व्हिजिट तर करायलाच पाहिजे. प्लॉट व्हिजिटला जाताना एका शेतकऱ्याने बोलवून घेतलं. त्यांचा अनुष्काचा प्लॉट होता आणि हा प्लॉट काय आपल्याकडे मार्गदर्शन नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ थिनिंग करणाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी. आता तुम्ही जो हा प्लॉट बघताय अनुष्काचा, याच्यामध्ये पहिल्यापासून माल कमी आहे आणि माझ्या अनुभवानुसार या प्लॉटला थिनिंगची अजिबात गरज नव्हती. तरी पण शेतकऱ्यांना थिनिंगसाठी गडी सांगितली. थिनिंग करणाऱ्यांनी एवढं खतरनाक थिनिंग केलंय. आता तुम्ही जो हा गड बघताय, ह्या गडमध्ये ही पाकळी मारल्या. काय मारायची गरज होती तुम्ही सांगा मला. एक तर अगोदर शेतकऱ्यांना माल कमी पडल्यात, त्यातनं शेतकऱ्यांना माल जपलाय आणि तुम्ही थिनिंग करताना जर असं थिनिंग केलं तर शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही सांगा. थिनिंग करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपण जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे. असं शेतकऱ्याच्या घरी जाण्यात काही सुद्धा अर्थ नाही. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपण पैसे देतोय, पैसे देऊन काम करून घेतोय, त्यामुळे मागे राहून प्रत्येक घर निरीक्षण करून थिनिंग चांगलं करून घ्यायला पाहिजे. सांगणं एवढंच आहे की थिनिंग करणाऱ्यांनी सुद्धा एक नंबर चांगलं थिनिंग करा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा मागे राहून प्रत्येक घर निरीक्षण करून थिनिंग करून घ्या, कारण आपण त्यांना पैसे देतोय, ती चूक देत नाही. तर या थिनिंग बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.